वाक्यात काय सांगितलं, कर्माशीच मी एकत्व केलं, एक वृत्ती केली किंवा एकनिष्ठ राहिलो, मग त्यामुळं काय होतं, घोर दुःखाला प्राप्त झालो. हां, घोर दुःखाला प्राप्त झालो कर्माशी एकनिष्ठ राहिल्यामुळे. मग काय सांगितलं पुढं, तुमच्या जिनरवी. हां, जिनरवी शब्द वापरला ना, म्हणजे संबोधन केलं. वै जिनरवे भक्तीने भक्तीतून मुक्त यायचे, म्हणजे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मी हे जिनसूर्या तुमची अशी भक्ती केली की त्याच्यातनं मुक्त झालं. कशातून, दुःखातून. म्हणजे मी एकत्व बुद्धी कोणाशी करायचं सोडलं, स्वतःशी करायचं सोडून पराशी केलं. हां, स्वतःच सोडून पराशी केलं. पण आता स्वतःशी एकनिष्ठ राहतो, परद्रव्याशी एकनिष्ठ राहत नाही. अशी प्रतिज्ञा कुठं केली, पहिल्या श्लोकातच सांगितली. कशावरून प्रतिज्ञा कुठं केली, कोणत्या ओळीत सांगितलं, उन्मुक्त झालो. उन्मुक्तेचे जर म्हणजे फक्त तुमच्या भक्तीने ह्या कर्मातून मुक्त होतो, तर मग त्याला सगळे जे अन्य तापाला कारण असणारे जिंकण्यास ती शक्य होणार नाही का, ती भक्ती. म्हणजे त्याला जिंकण्यास त्याच्याद्वारे शक्य आहे. अन्य ताप म्हणजे फक्त कर्म, म्हणजे घोर दुःखाला अनादिकाळापासून भवभव शब्द वापरला ना, अनादिकाळापासून भवभवामध्ये जे नष्ट करण्यास कठीण आहे अशा कर्मांशी एकत्व करून ते कर्म बंद केले, घोर दुःख भोगलं. पण जेव्हापासून तुमचे किरण, जिनसूर्या तुमचे किरण कुठं पडले, म्हणजे मला त्या किरणातून बोध मिळाला की काय आहे, हे सगळं अंधकार आहे, अज्ञान अंधकार आहे. आणि आता मी ज्ञानसूर्यामध्ये निश्चयाने काय, ज्ञानसूर्य आपला जो निज सूर्य जो आहे तो निज सूर्य म्हणजेच ज्ञानसूर्य. आणि त्या ठिकाणी जर भक्ती केली, ह्याच्यातनं जर मुक्त होतं तेवढ्याने, तर मग बाकीचे अजून जे काही संतापाला कारण आहे ते जिंकण्यास शक्य होणार नाहीत का, होणारच. काय सांगायचं होतं आता ह्याच्यातून, परत एका वाक्यात सांगा. म्हणजे आता आपल्या स्वभावाशी एकत्व केलं तर असं सांगायचं की भाव केले तर सर्व संसार काम दूर होणार, ही निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह काय सांगणार, अतिंद्रिय आनंद, सर्व दुःख संपलं म्हटलं की निगेटिव्ह झालं, अतिंद्रिय आनंदाला प्राप्त. दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं, ज्योतिरूप म्हणजे प्रकाश शक्तीने युक्त असलेला प्रत्येकाचा आत्मा आहे. आणि तुम्ही ज्योतिस्वरूप आहात, म्हणजेच भगवंतांना काय म्हटलेलं होतं, बहुमान दिला होता. कशासाठी म्हटलं ज्योतिस्वरूप, पापरूपी अंधकाराला नष्ट करण्यासाठी. आणि तो पापरूपी अंधकार कसा आहे, दुरित निमोह ध्वांत विध्वंस हेतू म्हटलं ना, तो अतिशय गाढ आहे, नष्ट होण्यास कठीण आहे. पण या ठिकाणी फक्त हे जिनेंद्र भगवंता जे चिरकालापासून तत्वामध्ये राहणार आहेत त्यांनी तुम्हालाच सांगितलंय की तुम्हीच ह्याला दूर करणारे आहात. अशा रीतीने तुमचाच विषय दाखवला, त्वामेव आहो. मग काय सांगितलं पुढं, म्हणून मी त्यांना चित्तामध्ये निवास दिला. म्हणजे चित्तामध्ये आता फक्त
वितराग भगवानच राहिले. आणि त्यावेळेस मग अतिशय प्रकाशमान असा माझा आत्मा त्यावेळेस असा जाणवीत आला की कसल्याही प्रकारचे पापाचे अंधकार कसे राहते तिथं वास्तविक कृपाने राहणार नाही. आता सांगायचं तो काय सांगायचं. आपल्या चिंतनेचे जर शुद्ध आत्म्यामध्ये राहिले तर हे कर्मरूपी दुःखरूपी निवास माझ्यामध्ये काय राहणार का राहणार नाही असं थोडं. म्हणजे इथं सांगायचंय काय की पुण्य आणि पाप हे दोन्ही समान आहे असं सांगितलं होतं की नाही दुरीत म्हणजे. आणि तेच मला जेव्हा ज्योतिरूप म्हणजे प्रकाश शक्ती भगवंतामध्ये पण आहे आणि माझ्यामध्ये पण आहे, त्या प्रकाश शक्तीने मला असा प्रकाश मिळाला की काय केलं, वेद विज्ञान करून पुण्य पापापासून दूर झालो आणि शुद्ध उपयोगात राहिलो. मग कसले राहतील पाप इथं. वास्तविक रूपाने ते या स्वरूपाला मान्यच करणार नाही. शुभाशुभ भाव म्हणजे स्वरूपामध्ये शुभाशुभ भाव नाही, स्वभाव नाही येतो हा ह्याच्यातून दाखवून दिला. तिसऱ्या श्लोकात काय सांगितलं. जेव्हा भक्ती करतोय भगवंत. दोन गोष्टी सांगितल्या ना. भगवान तुमचं दर्शन झालं की आनंदाश्रूनी मुख नाहून निघतंय आणि वाणीमध्ये गदगदपणा येतो. मग ते कशासाठी सांगितलं. खूप काळपर्यंत तुमचा चिरकालपर्यंत वियोग झाल्यावर म्हणजे जसं नातेवाईक भेटल्यानंतर रोमांचित शरीर होतं, वाणीमध्ये कंप येतो, किती दिवसातून भेटला म्हणून आनंदाश्रू येतात, तसं भगवंतांना भेटल्यावर होतं का. भगवंतांना दर्शन केल्यावर तसं होतं का खरं. अश्रू तर येतच नाही, शरीर पण रोमांच होत नाही. मग वाणीमध्ये कंप कुठला जोरजोरात म्हणतो, लोकांना सांगावं लागतं जरा हळू आवाजात बोला म्हणून, पूजा करा म्हणून. काय आहे या ठिकाणी हे जरी व्यवहार नाही असं सांगितलं तर त्याचं कारण चिरकालपर्यंत तुमचा वियोग झाला. भगवंतांना आनंद आश्रुस्न करताना काय केलं, चिरकालपर्यंत कसा वियोग झाला. ते जाणलंच नाही. हा, कधीपासून जाणलं नाही. चिरकालपासून अनादी काळापासून खरे देव कोण आहे त्याची ओळख ओळखच केली. केली. आणि आता मला ओळख झाली तर आनंदाश्रू येत आहेत की खरोखर आता तरी तुम्ही भेटला आणि आता माझं कल्याणच होणार असं त्याच्यातून भाव प्रगट केला. आणि मग त्यासाठी काय सांगितलं, म्हणजे आजपर्यंत हे सगळे रोग, जन्म जरा मरण वगैरे किंवा शरीराचे रोग, हे सगळे त्यामध्ये राहणारे जे जे जीव आहेत त्यांना इतकं मी परिचित झालोय. कोणाला परिचित झालो, हे विभावाला परिचित झालो. आणि त्यामुळं ते काही आता मला सोडायला तयारच नाही. जे आपल्याला परिचित होतात, जास्त आपल्या जवळचे असतात, ते आपल्याला सोडत नाही. तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही म्हणून ते काय करतात, आपल्याला पकडून बसतात. मग तशा प्रकारचे जन्म जरा मरण हे सगळे रोग आपल्याला पकडून बसलेले आहेत. का पकडून बसलेले आहेत तर ते इतके माझ्याशी परिचित झाले की आता मला ते म्हणतात की तू आणि मी एकच आहे. तू आणि मी म्हणजे शरीराचे जे गुणधर्म जे आहेत ते जन्म जरा मरण वगैरे आहे. आणखीन काय असेल, आणि तू आणि मी म्हणजेच हे सगळं कर्म आणि आत्मा एकच आहे. अशा प्रकाराने त्यांनी आपल्याला भुलवलं, परंतु आता भुलणार नाही. आता उपमा दिली ना त्याला, कशाची उपमा दिली. ते साप कसे असतात, वारूळ बनवतात, त्यात राहिलेले असतात आणि किती काळपर्यंत ते वारूळ सुद्धा हलत नाही आणि त्यातले साप पण हलत नाही. पण ते निष्कासन ते लगेचच निघून जातात म्हणून सांगितलं. किती पण कसल्याही प्रकारचे ते असू देत, विषम असू देत, असाध्य असू देत, पण एक तुमचं फक्त काय मिळालं
आहे तसं जाणलं की आपोआपच हे सगळे सर्प वारुळ म्हणजे देहरूपी वारुळ म्हटले आणि त्याच्यातनं हे सगळे सर्प निघून गेले म्हणजे रोगाचे सर्प निघून गेले. काय भाव सांगता यायचा, भाव सांगता आला पाहिजे. एका वाक्यात काय भाव सांगता येईल. अनादी काळापासून तुम्हाला ओळखले होते, पण आता ओळख झाल्यामुळे चिरकालापासून असलेले रोग जे माझ्याशी परिचित झाले होते ते भावरोग आणि बहुरोग दोन्ही पण सोडून जातात. तुम्हाला ओळखल्यापासून दोन्ही पण आपल्याला सोडून जातात सगळे लोक. म्हणजे कसे सोडून जातात तर ओळख कोणाची झाली, वेदविज्ञानाने आत्मा भिन्न आहे आणि ईश्वरी भिन्न आहे हे समजलं, परद्रव्य भिन्न आहे म्हणून ते राहत नाही तिथं. परद्रव्य आपण राहत नाही, आपली बुद्धी राहत नाही, ते पण निघून जातात. पुढं 4थ्या श्लोकात भगवंतांचं पृथ्वीवर आगमन व्हायच्या आधीच ती भूमी सुवर्णमय झाली. रागीव म्हटलं ना, म्हणजे अजून 6 महिने गर्भात येण्याच्या पूर्वी सुवर्णमय पृथ्वी म्हणजे त्यांनी रत्नवृष्टी वगैरे देवानी केलेली अशी 15 महिने करत राहतात. गर्भातले 9 आणि त्याच्यापूर्वी 6 महिने. मग तुम्ही पृथ्वीला सुवर्णमय करता. माझ्या इथं तुम्ही निवास केल्यावर मला संपूर्ण शरीरच माझं सुवर्णमय होणार नाही का? शरीर सुवर्णमय करायचे का? मग तुम्ही बघूचा काय सांगितलं, ज्ञान शरीर. ज्ञान शरीर तेजपुंज होईलच. आणि बघूचा दुसरा अर्थ काय सांगितला आता, पेरणे. बी एवढंसं आहे पण त्याचं पीक एवढं भरघोस येतं. तसं मी एक वेद विज्ञानाचे एवढेसे किरण प्राप्त केले तर आता ते भरघोस असं मला अतिंद्रिय आनंद सतत अनंत गुणांच्या मध्ये राहून एवढं मी प्रफुल्लित होतं की मला आता कशाची गरज राहिली नाही हे मला कळतं. आता सगळं काय त्याच्यातून भाव प्रागेव काय सांगितलं होतं, पृथ्वीवर येणार तेव्हा सगळी पृथ्वी सुवर्णमय होते. पण प्रागेवचा अर्थ काय सांगितलं होतं, अध्यात्मिक समजणार शुद्धात्मानुभूतीच्या आधी म्हणायचं का? म्हणजे अनादी काळापासूनच प्रागेव म्हणजे पूर्वीच म्हणजे अनादी काळापासूनच या ठिकाणी भव्याच्या पुण्याने काय त्रिदिव म्हणून काय सांगितलं होतं, देव सांगितलं व्यवहारण्याने. निश्चयाने काय सांगितलं, त्रिदिव. त्रि म्हणजे रत्नत्रय आणि दिव म्हणजे दिवक्रीडा. रत्नत्रयामध्ये जो क्रीडा करतो तो जरी अनादी काळापासून भटकत आला तरी सुद्धा जेव्हा त्याने आपल्या स्वरूपात रत्नत्रयात राहिला त्याच वेळेला ह्याचं भवितव्य प्रगट झालं. म्हणून काय सांगितलं की पृथ्वी चक्र हे तुम्ही सुवर्णमय केलं. मग पृथ्वी म्हणून काय सांगितलं होतं, चैतन्याची भूमी आणि त्याच्यावर चक्र म्हणजे अनंत गुण. आणि त्याला तुम्ही काय केलं, सुवर्णमय म्हणजे आपल्या आत्म्याने त्याला ज्ञानगुणाने तेजपुंज प्रकाशित केलं. माझ्यामध्ये माझं वैभव हे जाणलं. म्हणून ध्यान हेच माझं द्वार आहे. त्यामध्ये स्वांत गेली म्हणजे स्वतःच्या अंतरंगाच्या घरामध्ये म्हणजेच चैतन्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रविष्ट झालेला आहात. भगवंतांना व्यवहारण्याने निश्चयाने आता मी स्वतःच्या स्वरूपाला सोडून अन्य ठिकाणी जात नाही. म्हणून त्यात काय आश्चर्य आहे, हे ज्ञान शरीर सुवर्ण म्हणजे तेजपुंज होईलच. काय समजलं सांगा त्याचं. प्रत्येक जीव अनादी आहे आणि तेव्हा त्याचं म्हणजे तो भव्य आहे आणि भव्य असताना त्याचं काय प्रगटीकरण होतं रत्नत्रयाने, वेदविज्ञान केल्याने. म्हणजे स्वतःमध्ये राहिलेले आपलं जी ह्याची भूमी आहे, चैतन्याची भूमी आहे ती तेजपुंज होते. आणि ध्यान हेच द्वार आहे.
प्रकारचे आपल्याला आर्तरौद्र ध्यान होते. 5व्या श्लोकात आपल्याला डॉक्टर वैद्य पाहिजे असतात की नाही? निर्निमित्ताने बनतो. मग ते तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला काय असावं लागतं? पुंजी असावं लागते. ते म्हणतात लाख रुपये काढा पहिल्यांदा, मग पायरी चढा. पण इथं सांगितलं निर्निमित्तेनं, म्हणजे तुम्ही तर अकारण बंधू, भगवंतांना म्हटलंय अकारण बंधू लोकांचे तुम्ही हितकारक, म्हणजे सर्व काही आरोग्य संपन्नता करणारे. मग कोणतं आरोग्य? म्हणजे आत्मानुभूती होणं, शब्दोपयोगात राहणं हेच स्वस्थता आहे, हे आरोग्य प्राप्त होतं. म्हणून संपूर्ण विषयात तुमची शक्ती कशी आहे? अडथळारहित आहे. कोणी सुद्धा तिथं विघ्न आणत नाही. अशी मी खूप विशाल भक्ती केलेली असताना माझ्या चित्तशेवर मग तुम्ही निवास करताय, तर कशा रीतीने मग हे सगळे क्लेशाचे समूह त्याला तुम्ही सहन कराल? अर्थात क्लेश राहणार नाही. थोडक्यात सांगेल, स्वभावाला लागलेला असताना क्लेश कोणतेच राहत नाही. काय समजलं सांगा? माझ्या चित्तामध्ये निजतू शुद्धात्माचं विषय असल्यावर मी बहिरंगातले क्लेश रूप परिणाम माझ्यामध्ये राहील का? अर्थात राहणार नाही. मग अकारण बंधू कोण? अकारण म्हणतो निजतू शुद्धात्मा विषय नाही. म्हणून आपल्याला आत्मा शरण आहे, दुसरं कोणी शरण नाही, हे समज. पुढं 6व्या श्लोकात जन्मरूपी अरण्यामध्ये मी भटकलोय. अरण्य घेतलं ना, ते कोणतं अरण्य घेतलं? जन्माचं. म्हणजे जन्म हेच अरण्य आहे हे समजलं येतं आपल्याला पहिल्यांदा. कारण आपल्याला जन्म म्हणजे उत्सव साजरा करतो बाळ जन्माला आलं की. पण ते जन्म म्हणजेच काय सांगितलं? दोष एवढा आहे की ते एक मोठं अरण्य आहे. महावीर जयंती करायची तुम्ही? महावीर जयंती करताना ते जन्मकल्याणी त्यांनी कसे निर्वाणाला गेलेले आहेत, त्यांनी जन्मातून परत दुसरा जन्म घेतला नाही, शेवटचा जन्म. तसं आहे का आपल्या इथं बाळाचा जन्म शेवटचा? म्हणून या ठिकाणी कुठे उत्सव साजरा करायचा की ज्या जन्मातून अजन्माकडे जातो, ज्या मरणातून अमर होतो, असा त्याचा उत्सव साजरा केला जातो. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं? मी ह्या जन्मरूपी अरण्यात भटकत आलो. तर अरण्य कसं असतं? त्यामध्ये खूप एकानंतर एक अशी झाडी असतात. तसे एकानंतर एक जन्म, परत दुसरा, परत तिसरा, परत चौथा. ते आपलं अरण्यच झालेलं आहे एक मोठं. असे अनादिकाळापासून किती अनंत अनंत जन्म घेतलेले गोदात किती वेळा, एक इंद्रियात किती वेळा. तर त्रस झालं तरी पंचेंद्रिय झालं नाही, पंचेंद्रिय झालं तरी मनुष्य झालं नाही, आणि मनुष्य झालं तरी अजून परत पशुसारखंच वागत राहिलो. तर म्हणून ही मोठं अरण्य आहे. त्यात भटकत भटकत कसं तरी मी तुम्हाला प्राप्त केलेली तुमची नैकथा म्हटले. आणि त्या नैकथेची विहीर मला आज मोठी अमृतरूपी विहीर मिळालेली, आणि त्यातच मी डुबून बसलोय. आता मला बाहेर कोणी काढू शकत नाही, आणि कसले दुःख तिथं येत नाही. काय समजलं सांगा या श्लोकात? जन्म हे उपलक्षणात्मक एकच घेतलं, पण याच्यातून काय घ्यायचं? 18 दोष. 18 दोषाने रहित आत्मा आहे हे कळलं. आणि ते कळल्यानंतर आता ते नयाच्या अपेक्षेने कळलं, तेव्हा मला समजलं 18 दोषाने रहित असून आता तर पर्याय दिसतंय सगळं, जन्म मरण तहान भूक वगैरे सगळं काय आहे. पण नाही समजलं ना आता की निश्चयाने आत्म्यात हे काही नाही, आणि व्यवहाराने जसे परिणाम केलेले विभावांचे तसंही पर्यायामध्ये उदयाला येत आहे. पण मी त्यापासून भिन्न नाही हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मला आता मी ह्या स्वभावातच डुबल्यावर मला कोणीही पुन्हा पुन्हा संसारात ओढून आणणार नाही हे समज. 7व्या नंबरच्या श्लोकात
अद्दर आहे, पृथ्वी तलावर स्पर्श करत नाही. मग तरी सुद्धा परत का बरं ते कमळ रूप झालं ती पृथ्वीच? देवांची भक्ती असते. देवानी नाही केलेलं ते. पृथ्वी स्वतःच फुलून आली. त्यांचा अतिशय असा आहे की काय झालं, ती पृथ्वी जिथं पाय पडते तिथं लगेच ती पृथ्वी स्वर्णमय होते. विक्रिया ना त्या आ? विक्रियाच आहे की विक्रियाने म्हणले जाते त्याला. पृथ्वी विक्री आहे की, पण ती पृथ्वी अशी स्वर्णमय फुलून आली ती. ते ह्याच्यात आलं ना भक्तामर स्तोत्रामध्ये की ते देव देवांद्वारे करतात हा देवांद्वारेच रचलेलं रचलेलं आहे, असं आहे. म्हणलेलं आहे ते व्यवहाराने. कमळांची रचना. व्यवहाराने असं. म्हणजे तसं म्हटलं जाईल, पण खरं तर त्या ठिकाणी सगळं कारण पोकळीच असते. पृथ्वी पण नसते, ती विक्रियाच आहे पृथ्वीकरण म्हणजे सगळं. पण जिथं ज्या मागं पुढं पाहिलं तर कुठंच कमाल नाही, पण जिथं पाय पडतात तिथं बरोबर ती पृथ्वी अशी आपोआपच फुलून येते. 30 नंबरचा श्लोक आहे ना विक्रियाने. भक्तांबरमध्ये. हम्म. 30 नंबरच्या श्लोकमध्ये घेतलंय ना भक्तांबरमध्ये. ते जिथं पण ते पाय ठेवतील तिथं देव येऊन कमळांची रचना करणार. इथं पण लिहिलं आहे की तेव्हा उद्याचे वृंदावनाला ना रे नाही 30 नाही आहे ते. 30 ते नाही आहे, पुढचा श्लोक असेल. पुनिंद्र त्याची तिसरी लाईन. 36 नंबर आहे. हां तिसरी लाईन आहे त्याची. देव तिची कल्पना करतात तिथं, परंतु हे अतिशय म्हणजे भगवंतांचं तिथं स्पर्श नसताना देखील तशी पृथ्वी झाली सुवर्णमय. मग त्याचं कारण काय, तर ते कमळ ह्याचं प्रतीक आहे की अलिप्ततेचं. जितके त्याला हे म्हटलं ना आपल्या समाज इष्टोपदेशमध्ये उत्तम म्हणजे यथा यथा समायाती संवितो तत्त्वमुत्तम तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि. म्हणजे उत्तम तत्वाला जसं जसं प्राप्त होतं तसं तसं विषय इतके सुलभ असतात, त्याच्या पाठीमागे पळतात आणि हे म्हणजे धावतात, आणि हे मात्र तिच्यापासून दूर राहतात. तसं हे दाखवून दिलं की तिथं स्पर्श करत नाही, की ती पण स्वर्णमयी कमळ असू देत कशी असू देत, परंतु त्याला किंचित मात्रही स्पर्श करत नाही, म्हणून कमळाची उपमा तिथं दिलेली आहे. पृथ्वी तर पृथ्वीच आहे. सुवर्णमय झाली म्हणजे त्या ठिकाणी काही असं वनस्पती काहीच नाही हे दाखवायचे, तरी सुद्धा ते सुगंधी आहे. तिथं श्रीचा निवास आहे म्हणजे लक्ष्मीचा निवास. मग लक्ष्मीचा निवास म्हणजे भगवानच स्वयं ज्ञान स्वरूप आहे, म्हणून तिथनं पाय हल्ले की परत कमळ पण संपलं तिथलं. म्हणजे सगळं कुठल्या कारणाने झालं हे भगवंतांचं अलिप्तता, भगवंतांची एवढी अलिप्तता आहे त्या कारणाने हे देवांना सुद्धा असं करावं वाटलं. परत पुढे सांगितलं सर्वांगीण स्पृशती. हे भगवान संपूर्ण माझं मन सर्व रूपाने म्हणजे माझ्या मनाला तुम्ही पूर्ण अंगाने म्हणजे तिथं फक्त पृथ्वीवर पायच ठेवलाय तर पृथ्वीला स्वर्णमय केलं, आणि माझ्या मनाला तर तुम्ही पूर्ण रूपाने पूर्ण अंगाने स्पर्श केला, मग ते शरीर असं राहील का असं म्हणायचं. म्हणजे जिथं जिथं तुम्ही माझ्यामध्ये स्पर्श केलेला आहे ते सगळं काय आहे अशाच रीतीने श्रेय म्हणजे कल्याणाला ते प्राप्त होणारं, म्हणजेच सदैव ते आरोग्य निरोगता वगैरे प्राप्त होते. म्हणजे शरीराचीच घ्यायची नाही, तर या ठिकाणी माझं मन पण निर्मळ झालं आणि आत्मा पण कसं आहे हे जाणीव आला. काय समजलं सांग. निजत्व शुद्धात्माचा आपण अनुभव केल्यानंतर बहिरंगाचं वैभव असो सुख असो हे काही म्हणण्यात काही हे नाही, एवढं काही नाही, पण माझा पूर्ण आत्मा सुद्धा काय होतं असं तिथं पवित्र होतं आणि शुद्ध होतं. म्हणजे फक्त ती कमळाची 225 कमळाची रचना बघून लोकांना आश्चर्यकारक वाटत, पण त्यापेक्षा सुद्धा काय आहे उत्कृष्ट माझा आत्मा म्हणजे चैतन्य रत्न एवढं सुंदर आहे की त्या ठिकाणी सर्व काही व्यर्थ आहे बाकीचं बाहेरचं हे दाखवून.
त्याच्या अनुभवाने मग आपला बी परिणाम चैतन्य परिणती काय होत असतं, प्रकाशित होतं. चित्र स्वरूपात राहतो. 8व्या नंबरच्या श्लोकात काय सांगितलं? म्हणजे मी ज्ञानाने जेव्हा संपूर्ण आत्म्याला स्पर्श करतो त्यावेळेस तिथं काय कल्याण माझं नाही व्हायचं राहिलं. सगळं कल्याणच होईल. म्हणजे मी माझ्या परिपूर्णतेला मी प्राप्त झालो, तर मग बाकीचं सगळं मला काय वाटतंय, म्हणजे काही ग्रहण करण्यायोग्य नाही. फक्त एक आत्मा, चेतनात्मा सोडून म्हणजे सगळं हेय वाटून जातं. त्याची उपेक्षा होते परद्रव्याची. 8व्या श्लोकात तुम्हाला पाहणारा आणि तुमचे वचन ऐकणारा. पश्यंतम आणि पिबंतम अशी 2 सांगितली ना. मग काय 2 सांगितलं इथं? जो एवढा मोठ्या कर्मातून आलेला, अरण्यातून आलेला, तर तुम्हाला पाहिलं तरी सुद्धा काय होतंय, शांत होतंय. आणि तुमची म्हणजे भक्तिरूपी पात्राच्या द्वारे तुमची वचनरूपी अमृत प्राशन केले तर आणखीन काहीच संसारातल्या व्यथा राहत नाही. पुढं काटेची उपमा रोगाला का दिली? काटे कसे असतात? नुसते टोचतात की आत पण घुसतात? आत घुसल्यावर काय होतं? आपलं सुद्धा शरीर सुद्धा हे होऊ शकतं, नाचतं. म्हणजे कुरूप होतं. आणि कुरूप झाल्यानंतर ते सांगितले बघा, कुठल्या ह्याच्यात भगवती आराधना कशा तरी सांगितलंय, कुरूप झाल्यावर ते नाडीच्या माध्यमातून डोक्यापर्यंत तिची व्यथा जाते. त्याच्यामध्ये खूप बेचैन होतो. म्हणजे फक्त तेवढासा काटा आणि ती आत घुसला आणि तो काढला नाही, तर त्यावेळेस काय होतं? कुरूप होतं. आणि ते कुरूपाची पण उपेक्षा केली तर ते कुरूप आत शरीरात सगळ्या नाडीच्या माध्यमातून प्रवेश करून म्हणजे नासवण्याचं काम करतं आणि खूप त्याच्यातूनच त्याचं मरण होतं, असं पण आहे. मग हे सुद्धा क्रूर आकाराचे रोगरूपी काटे, म्हणून ती उपमा घेतली अशी. मग ते सुद्धा कसे आता मला लुटतील ते, म्हणजे ते माझ्या ह्याच्यात घुसणारच नाही. रोगरूपी काटे एवढे मोठे क्रूर आकाराचे, कोणते? जन्म, जरा, मरण, क्षुधा, तृषा वगैरे जे 18 दोष आहेत, तर हे सगळे रोगरूपी काटे, भाव असंख्यातलं प्रमाण जेवढे विभाव आहेत ते सगळे क्रूर आकाराचे काटे आहेत. म्हणजे रोगच येतो. आणि ते काटे कशा रीतीने मला ते लुटतील, म्हणजे मला लुटणार नाहीत, म्हणजे माझ्या आत्म्याला दूर करणार नाही, माझ्या आत्म्याला काही सुद्धा बाधा देणार नाही. अशा प्रकाराने तुमची एक प्रसाद, म्हणजे तुमचा जो प्रसाद कृपा आहे तीच एक भूमी, आणि त्याच्यावरच हे सगळं काही असं घडतंय की कुठल्याही प्रकारचा रोग राहत नाही. ही व्यवहार न्यायाने भगवंतांना म्हटलं, निश्चय न्यायाने आपल्या चैतन्याच्या भूमीवर हे रोगाचे काठे राहतच नाही, ते आपोआपच निघून जातात. जेव्हा आपण पश्चांत म्हणजे स्वरूपाला पाहतो आणि भक्तिरूपी पात्रातून स्वतः आणि अमृत म्हणजे भाववाणी प्राशन करतो, तेव्हा हे सगळं काय होऊन जातं? रोगाचे काटे निघून जातात. काय समजलं? मी सगळं सांगितलं. भक्तिरूप कठोर से म्हणजे हां, व्यवहाराने म्हटले, पात्र म्हटले निश्चय नाही, मी त्या प्रत्यक्ष प्रमाणे असेल तर निजतून सुद्धा तुम्हाला अनुभवलं तरी ह्या रोगरूपी काट्या माझ्यामध्ये राहील का? अर्थात राहणार नाही. कोणते रोगरूपी? भावरूप विद्यार्थी विभाव वगैरे विभावरूप परिणती राहणार नाही. पाषाणात्मा तदितरसम केवलं रत्नमूर्तिः
मानरोग म्हणजे मान कशा आहे नष्ट होतात. कोणाचं झालंय? इंद्रभूतीचा गौतम गंधर्व झालेला. मग त्याचा मानरोग नष्ट झाला. म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोण विद्वान आहे या जगामध्ये. तो भगवंतांना केवळ ज्ञान झालं तरी येतच नव्हता. किती दिवस? 66 दिवसपर्यंत. ते पण इंद्राने चांगलंय त्याला. ब्राह्मणाचा वेश घेऊन ते एक शंका विचारण्याचं फक्त एक काय केलंय निमित्त करून तो गेला. परंतु वास्तविक रूपाने त्याला त्याच्यातलं काहीच अर्थ सांगता येणार म्हटल्यावर कुठून आणलाय हा प्रश्न आमच्या गुरुकडून. मग आता तुमच्या गुरुकडूनच उत्तर देतो म्हणून त्याला आता दुसरं कसं आपला अपमान होईल म्हटल्यावर तिथंच उत्तर देतो म्हणून तो निघालेला. मानस्तंभाला पाहिलं की तिथंच त्याचं सगळं मान गळून पडलं. पण याच्यात मी काय सांगितलं, मानस्तंभ तर दगडाच आहे. पाषाण आत्मा. पाषाण आत्मा म्हणजे स्वरूप, म्हणजे दगड स्वरूपच आहे. आणि तदितर सम, कारण का तर इतर दगडासारखाच. म्हणजे असं काही तो दगडात काहीच फरक नाही. दगड तो दगडच आहे. केवलम रत्नमूर्ती, फक्त इथं रत्नाची मूर्ती किंवा रत्नस्वरूप आहे तो. मानस्तंभ रत्नमय आहे. मग मानस्तंभ रत्नमय असलं तरी परस तादृश रत्नवर्ग, तरी सुद्धा दुसरे रत्नांचा वर्ग म्हणजे समूह सुद्धा त्याच्यासारखाच आहे. रत्नात पण काही फरक नाही. बाहेरचे रत्न घ्या नाहीतर मानस्तंभाचे रत्न घ्या, बाहेरचे दगड घ्या नाहीतर मानस्तंभाचे दगड घ्या, सगळे समान आहे. मग असं असताना असं काही फरक आहे की मानस्तंभालाच पाहिल्यावर मनुष्यांचा मानरोग गळाला आणि त्या दगडांना पाहिल्यावर गळत. बाहेरचे रत्न किती पाहिल्यावर काय होतं? मग होतो. आणि अहंकार होतो की मीच घेऊ शकतो, दुसरा कोण घेते बघू एवढा मोठे रत्न. किमती माझ्याजवळ, म्हणजे एवढे किमती रत्न घेण्याची माझ्यामध्ये शक्ती. मग ते बाहेरच्या रत्नाला पाहिल्यावर जर काय होतंय, मान उलट जास्त वाढतं. आणि इकडचे रत्नमय किंवा पाषाणमय असलेलं मानस्तंभ पाहून मान नष्ट होतो. मग हे कसं काय असं झालं तर दृष्टी प्राप्त. फक्त ते दर्शन त्याचं झालं, ते फक्त दृष्टीत आलं. दृष्टी प्राप्त म्हणजे तो मानस्तंभ दृष्टीत आला. तर हरति सकत मानरोगम नराणाम, तो काय होतो, मनुष्यांचे मानरोग कशा रीतीने तो हरण करतो. तर यदि प्रत्यासक्ती ही न भवत, जर तुमची प्रत्यासक्ती म्हणजे निकटता तिथं नसते, म्हणजे तुम्ही तिथं नाही, आणि मग किती पण काही असू देत कोणाचे मानरोग नष्ट होणार आहेत, फक्त तुमची निकटता हे त्याला कारण आहे. म्हणून तत्शक्ती येतो. म्हणजे जर तुमची प्रत्यासक्ती नसती तर त्याच्यात कुठं ती शक्तीला कारण आहे की मनुष्याचे मानरोग नष्ट करावेत म्हणून. म्हणजे तो शक्ती प्राप्त होण्यास कारण आपली जी सानिध्य आहे, आणि ते नसेल तर कशा रीतीने तो हरण करेल, अर्थात करू शकत नाही. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा काही बोलायचं आहे. पण खूप महत्त्वाचा श्लोक आहे. गंधराची अशी परिस्थिती, जो गंधर आता होणार आहे आणि त्याला इतकं मान कशा आहे, म्हणजे किती तो दृढ असेल त्या मान कशामध्ये, पण अनंतानुबंधी जनित मान कशा आहे साधा सुद्धा नाही, मिथ्यात्व सहित. आणि तो एका क्षणात गळून जातो. त्यांची काललब्धी आलेली असते, ती वेळ आली, ती योग्यता आली, ते सगळं बरोबर आहे. पण प्रत्यासक्ती, तुमचं सानिध्य जर नसतं तर असं घडलं नसतं. कोणाचं सानिध्य तर घ्यायचं, भगवंतांचं. आणि प्रत्यासक्ती आपल्या आत्म्याचं भान केलं त्याने, म्हणून हीच निकटता सानिध्य आत्म्यालाच तो शरण गेला आणि ताबडतोब मुनी पण झाला आणि गंधर्व पण झाला. किती वेळ लागला गंधर्व व्हायला? त्यांचे 500 शिष्य देखील तिथे येऊन दीक्षित झाले. परत त्यातले काही गंधर्व झालेत, काही असं झालेलं आहे. त्यांचे 3 भाऊ तर गंधर्व झालेत, हे 3 भाऊ होते.
इंद्रभूती, अजून काहीतरी भूतीच होते काहीतरी. हां, वायुभूती. अग्निभूती वायुभूती बहुतेक अशीच असतील. ती नाही, ते अग्निभूती वायुभूती वेगळे, पण हे तिघे सख्खे भाऊ होते ना, ते तिघे पण गंधर्व झालेले. हे इंद्रभूती प्रथम आले, त्याच्यानंतर त्यांचे 2 भाऊ 500 शिष्य, प्रत्येकांचे असे सगळ्यांनी मिळून दीक्षा घेतलेली. 1,500 शिष्य त्या ठिकाणी एकदम मुनी झाले. आणि मग आपण पाहतो की त्याचं कारण काय असं समजून प्रत्येकाचे 500 शिष्य होते. ते सगळे तिघजण गंधर्व झाले आणि त्यांचे शिष्य हे 1500. मग हे त्याचं कारण काय आहे? 3 गंधर्व होण्याचं कारण काय हे तिघे? त्याच्या परिणामामध्ये रजत आली. ते झालं. पूर्वीचं कारण काय आठवते का? 3 जण असतात ते कथामध्ये राजा आणि त्या 2 स्त्रिया. ते कथा आहे. महावीर भगवंतांचे फक्त 11च गंधर्व आहेत, पण त्या 11 लोकांना त्यांनी मरीची असताना इतकं मिथ्यात्वात भुलवलं होतं. जेवढं त्यांना बुडवलं तेवढंच त्यांचा उद्धार करायला हे भगवान कारण झाले. म्हणजे त्यांचे ते गंधर्व. त्यातल्या त्यात पहिला गंधर्व गौतम गंधर्व. ह्यांना 4,000 होते की? 4,000 होते ना ते. कोण 4,000? शिवा आदिनाथन मरीची ते आता मरीचीची त्याच मरीचीच्या ह्याच्यात आलेले जे होते ना, ते सगळ्यांचा त्यांनी उद्धार केला भगवंत अवस्थेमध्ये. म्हणजे त्यांनी इतकं संसारात दुःखात इतकं रमवलं होतं सगळ्यांना, खूप जणांना. त्यातले त्यात 11 गंधर्वांचं तर हे म्हणजे घेण्यासारखं आहे. आणि मग बाकीचे पण समोक्षणात जे आलेले आहेत, जे मुनी झालेले, त्या सगळ्यांचं तेच कारण आहे. म्हणजे ते मिथ्यात्वातून सुटून आता ह्याच्यामध्ये लागले. ही झाली कहाणी त्यांची. आता आपली तर आपलं पण विद्यार्थ्यामध्ये पण त्यांनीच ढकललेलं, तुला सम्यक्तामध्ये पण त्यांनी सांगलेलं. हां, ते सांगायचं. जेवढं ढकललं तेवढं वर काढले ते. मग तसं पाषाण आत्मा ह्याच्यातून पाहायचं आहे. आता पाषाण स्वरूप काय सांगायचं? पाषाण स्वरूप देह आहे. हा देह. हां, आत्मा म्हणजे स्वरूप घ्यायचं. दगडासारखं अचेतन हे शरीर आहे. आणि रत्नवर्ग कोण घेतले? त्याचे स्पर्श, रस, गंध, वर्ण हे जरी रत्नवर्ग असतील, किती जरी असेल तरी सुद्धा ते काय आहे? अचेतनच आहे. ते किंचित मात्रही आपल्याला तेजस्वी करू शकत नाही. म्हणून कोण आहे तर त्याची प्रत्याशक्ती असेल, म्हणजेच आपण त्या ठिकाणी जर स्वभाव म्हणजे जाणला तरच मग त्या शरीरातून हा सुटतो. आणि मग त्याला म्हणजे दृष्टी प्राप्त झालं म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त झालं की तो काय होतो? त्याच्या निकटतेने स्वभावाला जाणून त्या शक्तीला तो असा प्राप्त होतो की किंचित मात्र मानरोग फक्त घेतलं नाही. या ठिकाणी ते उपलक्षणात्मक आहे. सगळे विभावांचे रोग राहतच नाही. एक दृष्टी प्राप्त झाली म्हणजे भेद विज्ञान झाले की कुठल्याही प्रकारचे भावरोग राहत नाही. मानस्तंभामध्ये एवढी शक्ती कुठून येते माताजी की मान गलत होते? मग ते सांगितलं ना, मानस्तंभ म्हणजे दगडच आहे, त्याच्यात शक्ती नाही. ती शक्ती कोणाची घेतली? प्रत्याशक्ती म्हणजे भगवंतांची. विवरण्याने भगवान नसते तर असं झालं नसतं. तसं आपला आत्मा नसता तर आपण पण सम्यक दर्शनाला प्राप्त झालो नसतो. आत्मा आहे म्हणून तर सम्यक दर्शन रत्नत्रय वगैरेला प्राप्त होतं. म्हणजे त्या दगडात शक्ती नाही आहे तुमचं मान कशाय घडवण्याची, त्या रत्नात शक्ती नाही आहे. ते त्यांची निकटता तिथं तुम्ही स्थापन केला, तुम्ही तिथं मानताय भगवान आहेत तर त्यांना बघून नमस्कार करताना तुमचा मान कशाय घडून पडला. मानस्तंभ दगडांनी निर्मित असेल तर तो दुसऱ्या दगडी
स्तंभासारखाच आहे आणि किंवा केवळ रत्नमय असेल तर तो अन्य रत्न समूहासारखाच आहे. त्या मानस्तंभात मानरोग दूर करण्याची जी शक्ती आहे तिचे कारण जर आपले सानिध्य नसते तर तो नजरेला पडताच माणसाच्या रोगाचे हरण कसे काय करेल. अर्थात आपल्या सानिध्यामध्येच मानस्तंभात मानहरण करण्याची शक्ती आहे. श्री इंद्रभूती ब्राह्मणाचा गर्व समोशरणातील मानस्तंभ मात्र नजरेला पडताच नष्ट झाला. या कथेचा येथे संदर्भ आहे. कधी